नाशिक शहरातील गुन्हेगारीचा उच्चांक हा दिवसेंदिवस वाढत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। त्यामध्ये आपण जर बघितलं तर विधी संघर्ष बालकांचे प्रमाण सर्वात जास्त आढळून येत आहे। गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस प्रशासन नेहमीच कटिबद्ध असते। विविध उपाययोजना राबवून गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केला जातो, परंतु पोलिसांच्या आव्हानांना पुरेसा प्रतिसाद मिळत नाही। पोलिसांनी जर कारवाई केली तर दादा, आबा, नाना, भाऊ अशा राजकीय व्यक्तिमत्वांचा पोलिसांवर दबाव येत असतो आणि त्यामुळेच गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस एक प्रकारे अपेक्षित ठरतात, हे मात्र निश्चित आहे। तसेच शालेय विद्यार्थ्यांमध्ये हे प्रमाण हल्ली जास्त दिसून येत आहे। सार्वजनिक ठिकाणी शालेय तरुण व तरुणीमध्ये व्यसनाधीचे प्रमाण देखील वाढलेले पाहायला मिळत आहे। नशेच्या प्रमाणामुळे क्रोध निर्माण होऊन हाणामारी, खून, अपघात यासारखे प्रकार होत आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये हे प्रमाण वाढवण्याचे मुख्य कारण म्हणजे पालक वर्ग म्हणता येईल। विद्यार्थ्यांवर पालक वर्गाचा अंकुश राहिलेला दिसत नाही। आपला मुलगा किंवा मुलगी शाळेत जाताना ती नक्की शाळेतच जाते का, याकडे पालकांचे दुर्लक्ष झालेले पाहायला मिळत आहे। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, नाशिक।